रोज रोज तीच भाजी खाऊन कंटाळा आला असेल किंवा मग हॉटेलचं चमचमीत आणि टेस्टी काहीतरी खावं वाटत असेल तर ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं स्वादिष्ट रेसिपीज किचनमध्ये. आज आपण बनवणार आहोत काजू मखाना करी. आणि हो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. सगळ्यात आधी इथे मी 1 ग्लास पाणी ओतलेलं आहे पातेल्यामध्ये आणि त्यामध्ये एक मोठ्या आकाराचा कांदा रफली कट करून टाकलेला आहे, तो आपण उकडून घेणार आहोत. आणि इकडे ताटामध्ये जे मी काजू आणले होते मार्केटमधनं ते अख्खे काजू वेगळीकडे आणि तुकडे काजू वेगळीकडे करून घेते. इथे मापाने म्हटलं तर अर्धी वाटी तुकडा काजू होता, तो मी ग्रेव्हीसाठी वापरणार आहे. आता इकडे काजू कांदा उकडून होत आहे तोपर्यंत आपण काजू फ्राय करून घेणार आहोत. त्यासाठी मी ते 1 टेबलस्पून तूप टाकलेलं आहे. त्यामध्ये एक छोटी वाटी काजू घेतलेले आहेत, ते आपण यामध्ये फ्राय करून घेणार आहोत. काजूंना गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे. इथे काजू व्यवस्थित परफेक्ट असे फ्राय होऊन झालेले आहेत. आता ते मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि त्याच कढईमध्ये एक मोठी वाटी मखाना घेतलेला आहे, तोही आपण यामध्ये परतून घेणार आहोत. तर मखाण्याला व्यवस्थित परतलं की मखाना एकदम हाताने फोडला की सहज मुरमुऱ्यासारखा फुटला जातो. ग्रेव्हीसाठी जो आपण कांदा आणि काजू उकडत ठेवलेला होता त्यामध्येच लाल काश्मीरी मिरची टाकून घ्यायची आहे. यामुळे ग्रेव्हीला कलर खूप मस्त येतो. तुमच्याकडे असेल तर टाका किंवा नसेल तर स्किप केलं तरी चालतं. आता इकडे आपले मखाणेही व्यवस्थित परतून झालेले आहेत आणि थंडही झालेले आहेत. मी तुम्हाला हाताने चुरून दाखवते, सहज तुटले जातात. आता त्याच कढईमध्ये 1 टेबलस्पून तूप टाकून घ्यायचं आहे आणि 1 टेबलस्पून तेल टाकून घ्यायचे. तेल आणि तूप व्यवस्थित कडकडीत म्हणजे गरम झालं की त्यामध्ये 1 चमचा जिरे टाकून घ्यायचे, 1 तमालपत्र, 1 छोटा तुकडा दालचिनीचा, 2 हिरवी विलायची. हे सगळे खडे मसाले थोडेफार तडतडले की यामध्ये हिरवी मिरची, अद्रक लसणाची पेस्ट टाकून घ्यायची आहे आणि गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घ्यायचे. इथे मी हिरवी मिरची, अद्रक लसण एकत्रच खलबत्त्यामध्ये वाटून घेतलेले होते. तुम्ही इथे वाटल्यास हिरवी मिरचीचे तुकडेही करून टाकू शकता. आता यामध्येच आपल्याला एक मध्यम आकाराचा बारीक असा कट करून घेतलेला कांदा टाकून घ्यायचा आहे आणि तोही चांगला ट्रान्सपरंट म्हणजे गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. आता इथे कांदा परतून होत आहे तोपर्यंत आपण जी ग्रेव्हीसाठी कांदा आणि काजू उकडवून घेतलेले होते ते एका चाळणीमध्ये काढून घेणार आहोत. अशा पद्धतीने जर तुमच्याकडे अशा पद्धतीची चाळणी नसेल तर किंवा मग पुरणाच्या चाळणीवरती काढून तुम्ही घेऊ शकता. आणि याच्यावरती थोडंसं थंड पाणी टाकून घ्यायचं आहे, जेणेकरून जो कांद्याचा उग्र वास आहे तो ग्रेव्हीला येणार नाही. त्यामुळे कांद्यावरती आपण थंड पाणी टाकून घेतलेलं होतं, त्यामुळे कांदा पटकन थंड झालेला आहे. तो आता आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत, म्हणजे स्मूथ अशी पेस्ट बनवून घेणार आहोत. आणि अधूनमधून मी इथे कांदाही परतून घेते. आता इथे मी पेस्ट बनवून घेतलेली आहे कांदा काजूची आणि तुम्ही बघू शकता मिरचीमुळे आपल्या ग्रेव्हीच्या वाटणाला किती मस्त कलर आलेला आहे. आता हे वाटण आपण एका वाटीमध्ये काढून घेतलेलं आहे आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये 1-2 मध्यम आकाराचे टोमॅटो घेतलेले आहेत, ते मोठ्याने असे कट करून घेतलेत आणि त्याचीही प्युरी बनवून घ्यायची आहे मिक्सरला. आणि हे बाजूला ठेवून देऊया आपण. तोपर्यंत कांदाही बघू कशा पद्धतीने झालेला आहे. कांदाही व्यवस्थित परतून झालेला आहे. आता यामध्ये आपण काही मसाले टाकून घेऊया. यामध्ये अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची आहे आणि 1 चमचा लाल तिखट. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता. सुरुवातीला आपण हिरवी मिरचीही वापरलेली होती, त्यामुळे तिखट तुम्हाला कितपत तिखट हवं आहे भाजी त्यानुसार तुम्ही यामध्ये टाकू शकता. आता इथेच आपण 1 चमचा धना पावडर टाकून व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि जे आपण टोमॅटोची प्युरी बनवून ठेवलेली होती ती यामध्ये टाकून घ्यायची आणि व्यवस्थित परतून घ्यायचे. जोपर्यंत टोमॅटोला तेल सुटत नाही तोपर्यंत टोमॅटो व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे. आता इथे टोमॅटो पटकन शिजला जावा यासाठी मी थोडंसं मीठ टाकून घेतलेलं होतं आणि झाकण ठेवून 2-3 मिनिटं याला वाफवून घेणार आहोत. आणि मीठ टाकलेला व्हिडिओ झालेला नाही, त्यामुळे तुम्हाला वाटेल मीठ तर टाकलं म्हणले आणि व्हिडिओमध्ये कसं दिसत नाही. आता इथे तुम्ही बघू शकता ग्रेव्हीला थोडंफार असं तेल सुटलेलं आहे. आता यामधील आपण खडा मसाला काढून घेणार आहोत, जो आपल्याला वरती दिसतो म्हणजे तमालपत्र आणि दालचिनीचा तुकडा जर दिसला तर तुम्हाला काढून घेऊ शकता. त्यामुळे जास्त भाजी अशी
चरकत नाही. यामध्येच आता आपल्याला जे वाटण आपण ग्रेव्हीसाठी वाटून घेतलेलं होतं कांदा काजूचं ते टाकून घेणार आहोत आणि तुम्ही खाली बघू शकता कांदा टोमॅटोला मस्त असं तेल सुटलेलं होतं. आता हे वाटण आपल्याला 2-3 मिनिटं चांगलं एकत्र करून मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्येच आपल्याला गरम करून पाणी आपल्याला जशी ग्रेव्ही हवी आहे त्यानुसार पाणी टाकून घ्यायचं आहे. आपण या भाजीमध्ये मखाना वापरणार आहोत, म्हणजेच भाजीचं नावच आहे काजू मखाना करी. तर मग मखाना आहे तो भाजीमधलं तेल आणि पाणी शोषून घेतो, त्यामुळे पाणी थोडंसं नेहमीपेक्षा जास्तच वापरायचे, म्हणजे जशी तुम्हाला ग्रेव्ही हवी आहे त्यानुसार पाणी यामध्ये वापरायचे. आता इथे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आणि हातावरती चोळून कसुरी मेथी टाकून घ्यायची आहे. कसुरी मेथीमुळे परफेक्ट अशी ढाबा स्टाईल काजू मखाना करीसारखी टेस्ट येते, त्यामुळे तुमच्याकडे असेल तर नक्की टाका. आता हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि झाकण ठेवून 2-3 मिनिटं भाजी चांगली उकळवून घ्यायची आहे, जेणेकरून सगळ्या मसाल्यांचा फ्लेवर एकत्र होईल. आता इथे भाजी चांगली उकळून झालेली आहे, त्यामध्येच आपल्याला जे आपण काजू फ्राय करून ठेवलेले होते ते इथे टाकणार आहोत. लक्षात असू द्या आपल्याला सगळ्यात आधी काजूच टाकायचे आहेत, मखाना सगळ्यात शेवटी टाकायचे. जर तुम्ही सुरुवातीलाच मखाने टाकलात तर मग भाजीमधलं तेल आणि पाणी मखाना सगळं शोषून घेतो, त्यामुळे मखाना सगळ्यात शेवटी टाकायचे. आता इथे आपल्याला 4 मिनिटं चांगली भाजी शिजवून घ्यायची आहे. नंतर सगळ्यात शेवटी जे आपण मखाणे तुपामध्ये परतून घेतलेले होते ते यामध्ये टाकून घेणार आहोत आणि चांगलं व्यवस्थित मिक्स करून यावरती झाकण ठेवून 4-5 मिनिटं आणखीन भाजीला शिजवून घ्यायचं आहे. जर तुम्हाला इथे पाणी कमी वाटत असेल तर थोडंसं गरम केलेलं पाणी तुम्ही टाकू शकता. आता 4-5 मिनिटांनंतर मखाणे थोडेफार असे मऊ झालेले आहेत. इथे मी बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर टाकून घेते आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि शेवटी थोडीशी चिमूटभर साखर टाकून घ्यायची, जेणेकरून सगळ्या मसाल्यांचा फ्लेवर बॅलन्स होईल. आणि मग तयार आहे आपली काजू मखानाची चमचमीत आणि टेस्टी अशी ढाबा स्टाईल करी. तुम्ही बघू शकता भाजी किती मस्त झालेली आहे तयार. मग कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी नक्की सांगा कमेंट करून. कमेंट करायला विसरू नका हां, आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका, सोबतच शेअरही करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणखीन भेटू अशाच नवीन चमचमीत आणि टेस्टी रेसिपीसोबत. धन्यवाद.